जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या अजित पवारने सांगितलेलं आहे की जो मतदान आम्हाला देणार नाही तर तुमचा निधी आम्ही रोखू। नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहे। निवडणुकीच्या आचारसंहिता ज्या ज्या भागामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी लागलेले मी स्वतः काल सोलापूर आणि परत धाराशिवच्या दौऱ्यावर होतो। त्या ठिकाणी आमचे उमेदवारी अर्ज सुद्धा शेवटची तारीख होती मागे घेण्याची कालची आणि आता आजपासून प्रचाराला सगळे आमचे कार्यकर्ते कामालाही लागलेले आहेत। परंतु मंगळवारी माननीय न्यायालयामध्ये एक केस अशी प्रलंबित आहे की जी आरक्षण आहे ते 50%पेक्षा जास्त झालेलं असं याची कर्त्यांचं म्हणणं आहे आणि मंगळवारपर्यंतची वेळ न्यायालयानं दिलेले त्यामध्ये काय निर्णय लागतो यावरच निवडणुकीचं पूर्ण भवितव्य आहे आणि त्यामुळे कदाचित अजितदादा म्हणाले असतील परंतु शेवटी न्यायालयावर सर्व डिपेंड आहे। जर आता न्यायालयाने ती भूमिका घेतली आणि आरक्षणाला जर त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं तर निश्चितपणे निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता नगर परिषदा जिल्हा परिषदा काय नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेवटी न्यायालयाच्या निर्णयावर सर्व काही डिपेंड आहे। आपलं लोकशाही असलेलं हे देश आहे आणि ह्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्व जिल्हास्तरीय न्यायालयाच्या निर्णयावर राहून आधी निर्णय होत असतात आणि त्यामुळे मंगळवारी कळेल निवडणुका कधी होणार आहे। महापालिकेच्या निवडणुका अद्यापर्यंत घोषणा जरी झाली नसेल तरी सुद्धा जर काही आडकाठी आली नाही तर साधारण 10 आणि 20 जानेवारीच्या दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतील परंतु न्यायालयाच्या निर्णयावर सर्व अवलंबून। सो उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं आहे की भाजपा लोटसच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार फोडत आहेत। कोणती काय बोलणार नाही हो असं काही नाही। मी स्वतः काल मुख्यमंत्र्यांसोबत होतो। काल सोलापूरवरनं मी मुख्यमंत्र्यांसोबतच आलो आणि शेवटी काय असतं की काही गोष्टी ह्या पेल्यातली वादळं असतात। माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या मंगळवारी बैठक घेतली सर्व आमच्या मंत्र्यांबरोबर आणि ते स्वतः उपस्थित होते आणि काही गोष्टींची चर्चा झाली आणि चर्चेनंतर असा निर्णय झाला की काही गोष्टी ज्या असतात आपापसामध्ये बसून ते वाद जे असतील तर जिल्ह्यातले ते वाद आहेत ते मिटवले जातील। त्यामुळे महायुती अखंड आहे अभेद्य आहे। महायुतीच्याच माध्यमातून पुढल्या भविष्यातल्या निवडणुका आम्ही लढणार। मतदार यादीमध्ये मतदार यादीमध्ये घोळ ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही सुद्धा मीरा भाईंदर शहरामध्ये ठाणे शहरामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे तक्रारी तशा केलेल्या आहेत। त्या माध्यमातून प्रत्येक आम्ही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या की ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी असतील ताबडतोब तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये संपर्क साधा जेणेकरून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातल्या तक्रारी करू। वसई-विरार शहर महानगरपालिकेत युतीचे काय संकेत आहे की ते MIM पण एंट्री केली आहे। प्रत्येक निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्या त्या ठिकाणी शक्य असलेल्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आमचा निर्णय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।